ग्रंथोत्सव 2024 उत्साहपूर्वक हुआ संपन्न। पठान संस्कृति को नई ऊर्जा। वाशिम में जिला ग्रंथालय अधिकारी कार्यालय की ओर से आयोजित ग्रंथोत्सव 2024 का उद्घाटन पद्मश्री नामदेव कांबले के हाथों संपन्न हुआ। वाशिम में जिला ग्रंथालय अधिकारी कार्यालय की ओर से आयोजित ग्रंथोत्सव 2024 का उद्घाटन पद्मश्री नामदेव कांबले के हाथों संपन्न हुआ। उन्होंने कहा कि पठान संस्कृति को बढ़ावा देने के लिए प्रत्येक घर में पुस्तकें होनी चाहिए और बचपन से ही बच्चों में पढ़ने की रुचि विकसित करनी चाहिए। उद्घाटन समारोह में निवासी उप जिला अधिकारी विश्वनाथ घुंगे, जिला ग्रंथालय संघ के अध्यक्ष प्रोफेसर भाऊ साहब काले, सहायक ग्रंथालय संचालक डॉक्टर राजेश पाटिल सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत ग्रंथाडिंडी पुस्तकों की शोभा यात्रा से हुई, जिसमें छात्रों ने पठन सामग्री से जुड़ी घोषणाओं के साथ जागरूकता फैलाई। नामदेव कांबले ने पुस्तकों के महत्व पर प्रकाश डालते हुए कहा कि समाज के नैतिक उत्थान के लिए पठन आवश्यक है। पढ़ने से व्यक्ति की क्षमताओं का विकास होता है और एक समृद्ध समाज का निर्माण होता है। प्रोफेसर भाऊ साहब काले ने विद्यार्थियों से केवल प्रतियोगी परीक्षाओं के लिए ही नहीं, बल्कि ललित साहित्य और वैचारिक पुस्तकें भी पढ़ने का आग्रह किया। ग्रंथोत्सव में कई रोचक गतिविधियां आयोजित की गई, जिसमें काव्य पाठ, पठन संस्कृति पर चर्चा, पढ़ोगे तो बढ़ोगे नाटिका और लेखकों से संवाद शामिल थे। पुस्तक प्रदर्शनी में विभिन्न साहित्य विधाओं की पुस्तकें, विचार विमर्श सत्रों और ग्रंथों संस्कृति के उत्सव ने पाठकों को एक अनोखा अनुभव प्रदान किया। सर्वप्रथम मी आरडीसी साहेबांना, जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना अशी विनंती करेन की दरवर्षीच आपण हा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम घेतोय। सरकारने एक चांगला उपक्रम सुरू केला आहे। या निमित्ताने अशी माझी एक विनंती आहे आपल्याला की जो आपण ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम करतो, किमान आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण लिहिणारी व्यक्ती आहेत त्यांच्या पुस्तकांची ओळख व्हावी म्हणून एक तर जिल्हा ग्रंथालयांनी जिल्ह्यातल्या सगळ्या साहित्यिकांची पुस्तकं विकत घ्यावी। जर समजा पुस्तकाचा दर्जा पाहू जाता किंवा सगळीच पुस्तकं घेणं शक्य नसेल तर किमान एक बूथ, एक गाळा त्यांच्यासाठी राखीव ठेवावा। त्यांना ग्रंथालयाच्या ग्रंथोत्सवाच्या आधी त्यांना आवाहन करावं की आपापली पुस्तकं इथे आणा, 2 दिवसासाठी इथे ठेवा, सगळ्या लोकांना पाहू द्या आणि मग तुम्ही घेऊन परत जा। त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक कर्मचारी त्या ठिकाणी नेमणूक करावा लागेल किंवा नियुक्त करावा। एवढं जर केलं तर होईल काय की आपण जे म्हणतो ना, मराठी वाचनाकडे किंवा भाषेकडे वाचनाकडे वाचकांचा ओढा नाही आहे, लोक वाचत नाही। निदानचे आपल्या जिल्ह्यामधले किती लोक लिहितात, त्यांची कोणती कोणती पुस्तकं आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर नवीन पिढीला काहीतरी वाचलं पाहिजे अशी उत्सुकता येईल आणि त्याच्यातून एक वाचक निर्माण होईल आणि हळूहळू तो एका पद्धतीने म्हणजे अशा प्रकारे वाचक म्हणजे अशी वाचण्यासाठी आपल्याला अनुकूल वातावरण तयार होईल। एक दोन प्रसंग सांगतो आणि 2 मिनिटात संपवतो। त्यामध्ये एक मी मुलाखत पाहिलेली आहे इन्फोसिसच्या फाउंडर सुधा मूर्तीची। त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं, आता त्या बहुभाषिक आहेत, लेखिका आहेत, साहित्यिक आहेत, शेकडो पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे, विचारवंत आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आता त्यांची निवड राज्यसभेवर करण्यात आली आहे। अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या मुलाखतीतला एक प्रसंग असा आहे की त्यांनी सांगितलं की एका मोठ्या घरी त्यांना एक निमंत्रण आलं सन्मानाचं की आमच्या घरी या म्हणून। त्या गेल्या, तिथे त्यांचं आदरातिथ्य केलं, कारण साडी चोळी केली आणि आदरातिथ्य करून जेवण वगैरे केलं आणि त्या परत आल्या घरी। घरी आल्यावर त्यांचं पती पत्नीचं जे बोलणं झालं ते कसं वाटलं तुम्हाला, ते घर कसे आहेत ते लोक, मोठं घर, श्रीमंत, आणि तिथे खूप छान छान म्हणजे चांदीच्या ताटात जेवू घातलं, पंचपक्वान्न भरपूर होते, पण म्हणे ते लोक काही श्रीमंत नाही म्हणे। अरे म्हणे असं कसं आहे म्हणते, श्रीमंत का नाही म्हणे, त्यांचं एवढं मोठं घर आहे म्हणे, पुस्तकं ठेवायला जागा सुद्धा नाही म्हणे, कप्पा सुद्धा नाही त्यांच्याकडे, एकही पुस्तक दिसलं नाही म्हणे मला त्यांच्या दिवाणखान्यामध्ये, त्यामुळे ते काही श्रीमंत नाही। तर हे विचार आहेत सुधा मूर्तीजींचे की ज्या या देशामध्ये पैशानेही श्रीमंत आहे,
मनानंही श्रीमंत आहे आणि ज्ञानानंही श्रीमंत आहे. त्यांचे ते विचार आहे एका धनवान व्यक्तीबद्दलचे. निश्चित आपल्या घरामध्ये जसं लहान मुलांसाठी आपण खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतो, तर पुस्तकांसाठी एक कोपरा असला पाहिजे. घरामध्ये पूर्वी मोठे मोठे असे टीव्ही होते. काही वेळा तो 16 इंच 14 इंचाचा मोठा वाटायचा, डोळे ताणू ताणू पाहायचे. आता तो 32 इंच 40 इंच 50 इंचपर्यंत वाढला. पण पुस्तकासाठी जागा काही अजून कुठे वाढलेली दिसत नाही. पण निश्चित पुढे त्यासाठी पण ते काही जास्त मोठा किती झाला, आता तर एवढ्याशा याच्यातही दिसतो तो टीव्ही. 50 इंचाच्या ह्याची 7 इंचातही दिसतो. पण पुस्तकासाठी जागा वाढली पाहिजे दिवाणखान्यामध्ये. निश्चित आपण हा विचार सर्वांपर्यंत पोहोचावा, नागरिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचवावा